राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा या आंदोलनस्थळी जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रियंका गांधी सुद्धा यामध्ये दिसतात। फलक आहेत केंद्र सरकार विरोधामध्ये आणि एकंदरीतच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करताना दिसतात। आपल्याला काँग्रेसचे नेते अनेक घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करताना दिसतात। सीजेपीचं आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरती आणि याच पार्श्वभूमीवरती राहुल गांधी सध्या जंतर मंतरकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा अभिजित दिपके यांची भेट घेणार आहेत। राहुल गांधी नेमकं काय बोलतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं राहुल गांधींची काय प्रतिक्रिया असते याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आजा भाई पीछे आ जाओ। देख के उधर त्यामुळे एकंदरीतच आपण ही दृश्य बघतोय दिल्लीमधली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवरती इथे घोषणाबाजी सुद्धा काँग्रेसचे नेते करतायत। पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलेलं आहे, मात्र जिथे रोखण्यात आलेले तिथेच त्यांनी ठिय्या मांडत आंदोलन करतायत। राहुल गांधी आणि काँग्रेसचे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय। जंतर मंतरवरती आल्यानंतर राहुल गांधींकडून जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। काँग्रेसचे नेते या ठिकाणी आपल्याला घोषणाबाजी करताना दिसतायत। खरं तर लोकसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान या सगळ्या घडामोडी घडतायत आणि एकंदरीतच याचा परिणाम नेमक्या अधिवेशनावरती होतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण हे दृश्य बघतोय दिल्लीमधली, त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जंतर मंतर परिसरामध्ये सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तिथे दाखल झालेत। आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरती त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे। जखमी आंदोलकांची सुद्धा भेट घेतली। या प्रकरणावरती संसदेमध्ये सुद्धा चर्चा व्हावी असंही राहुल गांधींनी सांगितलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवरती भूमिका घ्यावी आणि माफी मागावी अशी सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली आहे। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची वेळ का आली या संदर्भातली सुद्धा प्रश्नचिन्ह राहुल गांधींनी विचारलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी सध्या आपल्या नेत्यांसह जंतर मंतरच्या दिशेने रवाना झालेत। ही आपण दृश्य बघतोय जंतर मंतरवरची। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे दो अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा आता तिथे दिल्या जात आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, शरद पवार सुद्धा जंतर मंतरवरती येतात आणि आता राहुल गांधी सुद्धा आपल्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत जंतर मंतरवरती आले। त्यांना पोलिसांनी तिथे रोखलंय, जिथे रोखलं तिथेच घोषणाबाजी सुरू केली आहे। काय होणार आहे पुढे? तिथे समजा बघायला गेलं तर दिपके यांचं आंदोलन हे सुरू आहे आणि अशामध्ये त्यांनी जंतर मंतरवर थांबण्याची भूमिका घेतल्यानंतर विरोधी पक्षांवर बसणारे अनेक खासदार जे आहेत ते आज दिपके यांना भेटण्यासाठी थेट जंतर मंतर या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। अशामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील सोडलेले आहेत। एकूणच बघायला गेलं तर पूर्ण इंडिया अलायन्स जी आहे
ती आता जितके यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचत आहे आणि अशामध्येच राहुल गांधी आता देखील आलेले आहेत. तर पोलिसांसोबत त्यांचं या ठिकाणी बोलणं सुरू आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी शरद पवार हे देखील पोहोचणार आहेत त्यांच्या सर्व खासदारांसोबत आणि त्यामुळे कुठेतरी वातावरण जे आहे हे जंतर मंतरवरचं हे आता बदलताना दिसून येत आहे. जशी जशी संध्याकाळ होत आहे तसं तसं विरोधी ताटांवर बसणारे खासदार जे आहेत ते अधिकच्या अधिक संख्येने जितके यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि गर्दी देखील खूप मोठी आहे आणि गर्दी वाढलेली असल्या कारणाने जे आहे पोलीस बंदोबस्तात देखील वाढ जो आहे तो अतिरिक्त वाढ जो आहे तो देखील करण्यात आलाय. अशामध्येच पाहायला गेलं तर राहुल गांधी आता हे सध्या पोहोचलेले आहेत आणि राहुल गांधी हे जितक्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. जे आंदोलक या ठिकाणी आलेले पोहोचले आहेत त्यांना देखील या ठिकाणी भेटण्यासाठी पण मात्र आता पोलिसांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे आणि ते आता त्या ठिकाणी थांबलेले आहेत. पण शुभम, आपण एकंदरीतच बघतो ते पूर्णपणे आंदोलन स्थळी गेलेले नाहीये, त्यांना मध्येच रोखण्यात आलेलं आहे, त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये. आणखी कोणकोणते नेते राहुल गांधींसोबत तिथे हजर आहेत? अर्थातच पाहायला गेलं तर राहुल गांधी हे आता पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही प्रमुख नेते आहेत. इतकाच म्हणजे काँग्रेसचे सर्व खासदार आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहेत. अशामध्ये पाहायला गेलं तर शरद पवार येणार याबद्दलची एक कल्पना आणि इंडिकेशन होतं पण राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं देखील सर्व सिक्युरिटी आहेत. त्यांना देखील सिक्युरिटी जी आहे ती आहे दिल्ली पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बर, आपण या ठिकाणी बघतोय शुभम, मोठ्या संख्येनं इथे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आता जमायला सुरुवात झालेली आहे. सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जाते. आता पुढचा नेमकी राहुल गांधींची भूमिका काय असणार आहे? ते आंदोलनस्थळी जाणार आहेत की नाही? त्यांना पोहोचू दिलं जाणार आहे की नाही तिथे? अर्थातच राहुल गांधी निघालेले आहेत जितक्यांना भेटण्यासाठी त्यामध्ये ते ठिकाणी पोहोचण्याचा आज प्रयत्न करतील. इतकंच नाही तर जे दिल्लीतील वरिष्ठ पोलीस आहेत किंवा अतिरिक्त पोलीस काढण्यात आले त्यांच्याकडनं देखील या सर्व गोष्टींबाबत ते आहे सरकारचे जे वरिष्ठ आहेत किंवा मग जे गृह घटक सांभाळणारे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा निरोप केलेला असणार आहे आणि त्यामुळे नेमकं थांबवण्याचं कारण काय आहे किंवा कोणत्या कारण असतो ज्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे हे आता पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. नेमकं कोणत्या कारणास्तव हे आहे हे पाहणं महत्वाचं आहे. शुभम, तू तिथे वार्तांकन करतोय, एकंदरीतच तू जेव्हापासून तिथे दिल्लीमध्ये वार्तांकन करतोयस तुला काय जाणवलं तिथे? नेमकी आता तिथली परिस्थिती कशी आहे? कालच्या सारखीच तणावाची परिस्थिती आहे की तो तणाव काहीसा तिथे कमी झाल्याचं चित्र आहे? खरं पाहायला गेलं तर कुठेतरी अशा पद्धतीने अपेक्षा होती की आज पुन्हा एकदा संसदेकडे कूच करताना हे सर्व आंदोलक दिसतील पण मात्र अजूनपर्यंत हे सगळे आंदोलक जे आहेत हे इथंच थांबलेले आहेत. जितक्यांनी निर्णय घेतला की आपण याच ठिकाणी थांबायचं आहे आणि इथूनच आंदोलन जे आहे ते आपलं सुरू राहील अशा पद्धतीने निर्णय घेतला. त्यामुळे जंतर मंतरवरच हे सर्व आंदोलक थांबलेले आहेत. एकीकडे सिद्धेश असा देखील एक संशय उपस्थित होतो की सर्व खासदार आज भेटण्यासाठी येत आहेत तर याच्या मागे काही वेगळं समीकरण आहे का किंवा मग जितके आंदोलन थांबवणार आहेत का किंवा त्यांचं आंदोलन थांबवण्याचा देखील प्रयत्न या सरकारकडनं करण्यात येऊ शकतो का? कारण की आजच सगळे भेटायला येतात. खरं तर अधिवेशनानिमित्त सगळे खासदार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण भेट तर ते घेऊ शकतात पण आज येण्याचं कारण नेमकं काय असा एक प्रश्न उपस्थित होतो. नक्कीच शुभम, आपण सकाळी बघितलं असेल तर उभाटाचे खासदार सुद्धा अभिजित तिपकेंच्या भेटीसाठी जंतर मंतरवरती पोहोचले होते. आता शरद पवार येत आहेत, राहुल गांधी सुद्धा आता रस्त्यातच त्यांना थांबवण्यात आलेलं आहे. आणखी कोणकोणत्या नेत्यांचा पाठिंबा या सीजेपीच्या आंदोलनाला मिळताना दिसतोय? एकूणच विरोधी सर्व जे इंडिया अलायन्स मधले जे खासदार आहेत त्या सगळ्यांचाच पाठिंबा जो आहे ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत. देशातील अनेक असे राज्य आहेत त्या ठिकाणी अनेक खासदार उपस्थित आहेत आणि हे खासदार सर्व पाठिंबा देण्यासाठी जे आहेत या ठिकाणी येत आहेत. पण शुभम, आपण एकंदरीतच बघतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आंदोलन आता उग्र स्वरूप धारण करतंय. याचे पडसाद राज्यामध्ये सुद्धा आता पाहायला मिळत आहेत. काय घडू शकतं सध्या दिल्लीमध्ये? कारण येत्या काळामध्ये आणखी हे आंदोलन तीव्र होऊ शकतं अशी प्रतिक्रिया जी आहे त्या आंदोलकांकडूनच आपल्याला समोर येते. काय माहिती आहे या संदर्भात? कोणत्याही गोष्टीचं तर्क लावणं सध्या एक अंदाज जो आहे तो लावता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक उपस्थित आहेत आणि विविध पक्षांचे वरिष्ठ नेते इंडिया अलायन्सचे हे सर्व या ठिकाणी भेटण्यासाठी पोहोचत आहेत. बर, पण शुभम, आपण एकंदरीतच हे चित्र बघितल्यानंतर अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या या सगळ्या मागण्यांवरती तोडगा निघत नाहीये. नेमकं घोडं अडतंय तरी कुठे? नेमकी चर्चा कमी पडते, संवाद कमी पडतोय का नेमकं काय होतंय तिथे? अर्थातच काल धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली होती तर मात्र आज देखील बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे. अशामध्येच नेमकं त्यांचा राजीनामा घ्यायचा आहे की नाही नेमकं
मनात काय आहे याच्याबद्दलचं उत्तर हे अजूनपर्यंत मिळत नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल देखील बोलणं कठीण आहे सिद्धेश. शुभम, आपण बघितलं असेल तर जे सीजेपीचे जे कोणी प्रवक्ते आहेत, सौरव दास, मी जर चुकत नसेल तर त्यांनी सुद्धा जे पी नड्डांची भेट घेतली. या भेटीअंती सुद्धा काही चर्चा म्हणजे त्याच्यामधनं काही मार्ग निघालेला दिसत नाहीये. मग नेमकं काय होतंय? मग सरकारकडून सुद्धा भूमिका घेतली जात नाहीये, कार्यकर्त्यांना किंवा या आंदोलकांना शांत करण्यामध्ये सुद्धा सरकार कुठेतरी अपयशी पडतंय असं म्हणावं लागेल का आता? अर्थातच सरकारला हे मोठं अपयश येत आहे की आंदोलकांसोबत कुठेतरी समन्वय त्यांना ठेवताना येत आहे. काल एक आंदोलकांमधलं शिष्टमंडळ हे गेलं होतं, जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली होती. पण मात्र समजा पाहायला गेलं तर आंदोलकांना भेटण्यासाठी सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ किंवा वरिष्ठ अधिकारी हे पोहोचत नाही आहेत. हे एक मोठं अपयश म्हणायला लागेल. अशामध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशा पद्धतीच्या घडामोडी होत आहेत, याची दखल हे संपूर्ण देशवासी घेत आहेत. देशाबाहेर देखील बातम्या याबद्दलच्या सुरू आहेत. सोशल मीडियावरनं देखील मोठा उद्रेक जो आहे तो समोर येत आहे. अशामध्ये कुठेतरी सरकार जेवढं या गोष्टींपासून पळ काढतं आहे किंवा जेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे तेवढंच हे प्रकरण त्यांच्या अंगलटी येईल अशा पद्धतीचे राजकीय विश्लेषक असतील किंवा जे वरिष्ठ नेते असतील त्यांचा एक अंदाज व्यक्त होतोय. बर, नक्कीच आपण बघतोय की सध्या मल्लिकार्जुन खरगे सुद्धा या आंदोलन ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यात यावा अशी मागणी सुद्धा यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागलेली आहे. एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, काय हालचाली घडतात याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास तरी या सीजेपीच्या आंदोलनाचे पडसाद हे संपूर्ण दिल्ली पाठोपाठ आता राज्यामध्ये सुद्धा उमटू लागलेले आहे. सध्या आपण बघतोय की दिल्लीमध्ये हे सीजेपीचं आंदोलन पेटल्यात जमा आहे. काल सुद्धा या सर्व तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करावा लागला. नेमका लाठीचार्ज करण्यामागचं नेमकं कारण काय होतं या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अभिजित दिपकेंनी या सगळ्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याच्यानंतर सुद्धा काहीही घडलं नाही, काहीही सरकारकडून अपेक्षित असं उत्तर आलं नाही, समाधानकारक उत्तर आलं नाही. त्यामुळे एकंदरीतच या येत्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ही दृश्य बघतोय दिल्लीमधली. जंतर मंतरवरती सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक नेते मंडळी सुद्धा आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. सीजेपीच्या आंदोलनाला आता अखेर विरोधकांकडून सुद्धा प्रतिसाद मिळताना दिसतोय. याच्या आधी सोनम वांगचुक या उपोषण स्थळी बसलेले होते, मात्र तसं काही झालं नाही. कुठल्याही पद्धतीचा जो काही त्यांना आंदोलन थांबण्यासाठी किंवा राजीनामा घेण्यासाठीची जी काही भूमिका होती केंद्र सरकारने घेणं ती अपेक्षित होती, मात्र ती काही कुठे घेतली गेलेली नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोनम वांगचुक यांनाच तिथून हटवण्यात आलं आणि त्याच्यानंतर हे आंदोलनानं जे आहे ते उग्र स्वरूप धारण केलेलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचे पडसाद जे होते ते राज्यामधल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये उमटायला सुरुवात झाली. या एकंदरीतच या आंदोलनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे
की या आंदोलनामध्ये कुठलाही व्यक्ती असा नाहीये की ज्या व्यक्तीनं फक्त आणि फक्त कुठल्या तरी गोष्टींसाठी समर्थन देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झालाय। या आंदोलनामध्ये प्रत्येक असा एक आंदोलक आहे जो सगळा तरुण आहे, जो शिक्षण घेतो आहे, ज्याच्यावरती हा खरंच अन्याय होतोय। आणि एक असे काही लोक आहेत ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एक आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर आता आवाज उठवला तर येणारी जी पिढी असेल त्या पिढीसाठीची जी येणारी शिक्षण संस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, या शिक्षण व्यवस्थेचा, या अशा होणाऱ्या भ्रष्टाचाराचा किंवा या पेपर फुटीचा ती पुढची पिढी बळी ठरू नये, त्यासाठीच ही आंदोलन करण्याची ही जी काही भूमिका आहे ती आता घेतली जाते। एकंदरीतच सध्या सीजेपीचं आंदोलन जंतर मंतरवरती सुरू आहे। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। सुरुवातीला या सीजेपीला अत्यंत सगळ्यांनी हलक्यात घेतलं, कुणी या सीजेपीला गांभीर्याने घेतलं नाही। मात्र आज अशी परिस्थिती आहे की त्या सीजेपीचा मुद्दा आता केंद्र सरकारला महत्त्वाचा ग्राह्य धरावा लागतोय। एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधकांचा आपसुक आता सपोर्ट या सीजेपीच्या आंदोलनाला मिळताना पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट प्रामुख्याने आहे ती म्हणजे अशी की आता आपण बघतोय की प्रत्येकाने या हात बांधलेले, जसे बेड्या बांधतात एखाद्या गुन्हेगाराला तसे हात बांधण्यात आलेले आहेत। काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः हे हात बांधून घेतलेले आहेत। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी धरपकड होतीये, पोलिसांकडून हस्तक्षेप केला जातोय, पोलिसांकडून हे आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस आता मध्यस्थाची भूमिका घेत आहेत। कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणतीही मोठी घटना कालसारखी घडू नये याच पार्श्वभूमीवरती सध्या राहुल गांधींना शांत करण्यासाठी आता सध्या पोलीस तिथे मध्ये पडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीतच आपण हे दृश्य बघतोय की जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात येते। सकाळीच अनेक नेते मंडळी या अभिजित दिपकेंना भेटून गेले आहेत। उबाठाचे खासदार सुद्धा यांनी अभिजित दिपकेंना ते भेटून गेलेले होते। सुप्रिया सुळेंनी सुद्धा अभिजित दिपकेंची भेट घेतली। आता राहुल गांधी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी जंतर मंतरवरती पोहोचत होते आणि आता थोड्याच वेळामध्ये शरद पवार हे सुद्धा आता या आंदोलनस्थळी येतात। त्यामुळे शरद पवारांची भूमिका सुद्धा महत्त्वाची मानली जाणार आहे। कारण शरद पवारांचंच असं एका भाषणामध्ये वक्तव्य होतं की देशातला तरुण जर व्यवस्थित असेल तर त्या देशाचं भविष्य हे अतिशय सुखर आणि अतिशय सफल असतं, त्या देशाच्या कारणीभूत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आताच एक मोठी अपडेट सध्या समोर येते ती म्हणजे अशी की सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी अभिजित दिपकेंची भेट घेतलेली आहे। मी असं म्हणत होतो की शरद पवारांचं एक वाक्य होतं की जेव्हा देशातला तरुण हा अतिशय आनंदात असतो आपल्या देशामध्ये, ज्याला आपल्या देशामध्ये काहीतरी करायचं असतं किंवा आपल्या देशाला प्रगती पथावरती घेऊन जायचं असतं, तेव्हा त्या तरुणाच्या बाजूने विचार करणं किंवा त्या तरुणाईसाठी काहीतरी करणं हे सरकारचं मोठं काम असतं। सरकार जेवढं तरुणांच्या विरोधामध्ये जाणार तेवढेच तरुण आक्रमक होऊ शकतात, जे आपण इतर देशांमध्ये काय चाललेलं आहे ते आता बघितलेलं आहे। आणि अशाच पद्धतीची काहीशी जर परिस्थिती भारतामध्ये होत असेल तर याला जबाबदार कोण, असा सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय। आंदोलकांची धरपकड या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे। हे आंदोलन कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे। या आंदोलकांना पोलीस आता घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र अजून सुद्धा काँग्रेसचे नेते हे आंदोलन करण्यावरती अजूनही ठाम आहेत। उसमें नहीं भाई, उसमें नहीं। भाई यार ये नीचे भाई यार तो नीचे नहीं संसद अब जैसे मतलब यार करा ये सरकार शरद पवार आणि अभिजित दिपकेंमध्ये सुद्धा चर्चा पार पडलेली आहे। आंदोलकांना घेऊन आता सध्या पोलीस रवाना होत आहेत। आंदोलक काय म्हणतात त्यांचं आपण म्हणणं ऐकू। सरकार निकम्मी है।
Why are they detaining you, sir? Yes, unnecessarily they're detaining us. We are protesting in front of the Prime Minister office, Prime Minister residence, because our students brutally attacked, and also our students very cruelly attacked yesterday. The Delhi police. Honorable Prime Minister is not saying anything. Honorable Home Minister is not making any statement. So hundreds of students, they are in the hospital, but Prime Minister is not opening his mouth, and Mr. Amit Shah, Home Minister of India, is not saying anything about the student attack. So इसलिए Congress MPs, Lok Sabha Rajya Sabha under the leadership of and मोदी जब जब लगता है मोदी मोदी देश को खा गया देश के बच्चे के मैम क्यों डिटेन करके ये लोग ले जा रहे हैं आपको? मैम आज आदरणीय राहुल मैम बोलिए 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 मैम क्यों डिटेन किया जा रहा है? कांग्रेस ने सदन से लेकर सड़क तक छात्रों के न्याय के लिए लड़ाई लड़ रही है। आज आदरणीय खड़गे साहब के नेतृत्व में, राहुल गांधी जी के नेतृत्व में जिस तरह से सारे साथी सिक्योरिटी गुंडागर्दी है मोदी की। ਤੁਸੀਂ ਲੋਕ ਲਗਾਤਾਰ ਤੁਸੀਂ ਸਰਕਾਰ ਦੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਸਵਾਲ ਕਰ ਰਹੇ ਹੋ ਸਰਕਾਰ ਨੂੰ, ਇਹ ਆਖਿਰ ਹੋ ਕੀ ਰਿਹਾ ਇਸ ਦੇ? ਦੇਖੋ ਇਹ ਪੰਜਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਜੋ ਕਾਂਗਰਸ ਦੇ ਟਾਈਮ ਇੰਨੀ ਗੁੰਡਾਗਰਦੀ ਨਹੀਂ ਸੀ ਜੋ ਮੋਦੀ ਕਰ एमपी की अगर ये हाथ है तो बच्चों का क्या बनेगा? कल जो कुछ हुआ सर उसको कैसे देखते हैं? मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को भी हम संभाल सकते हैं तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। ਤੁਹਾਨੂੰ ਜਿਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਘਸੀਟਿਆ ਗਿਆ, ਹੁਣੀ ਜੋ ਵਿਵਹਾਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਹੋਇਆ, ਜਾਂ ਜਿਹੜੇ ਬੇਸ਼ਰਮ ਹੋਣਗੇ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है लिया जा रहा है सर, ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है, ये बीजेपी का आतंकवाद है, ये छात्रों की सुन रही है, ये मरवाने को है। आपण हे दृश्य बघतोय सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे। पोलीस आता त्यांना सध्या घेऊन जाताना आपण या ठिकाणी दृश्यांमधून बघतोय। सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली जाते। ये गुंडागर्दी है, काँग्रेसच्या खासदारांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, जे आंदोलन करण्यासाठी तिथे पोहोचलेले होते। बात तो करने दो, ये अंग्रेजों का राज है। नहीं सर, कमाल है, आप तो अंग्रेजों से भी आगे बढ़ गए हैं। वो भी विद्यार्थी पर उतर आए। आगे बढ़ो आगे बढ़ो। आपण दृश्य बघतोय सध्या राहुल गांधी या ठिकाणी अडवून बसलेले आहेत, रस्ता अडवलेला आहे त्यांनी। पोलीस त्यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, मात्र कोणत्याही पार्श्वभूमीवरती राहुल गांधी
या ठिकाणावरून ते मागे हटण्याचा ते निर्धार करत नाहीयेत आणि कोणत्याही पार्श्वभूमीवरती सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे खासदार या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आंदोलक तिथून निघण्याचा विचार करत नाहीयेत. जंतर मंतरवरती आंदोलक जाणारच आहेत असं सुद्धा आता समजतंय आणि एकंदरीतच या पार्श्वभूमीवरती सध्या काय होतं, पुढे काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तो पार्लिमेंटेरियन राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा गुंडागर्दी का राज है, गुंडों की सरकार है। हिंदुस्तान के बच्चे सड़कों में हैं, हिंदुस्तान के बच्चे शहादत दे रहे हैं इस सरकार और मोदी के खिलाफ। वर्दी में भी नहीं है ये लोग, पुलिस वाले वर्दी में भी नहीं है ये लोग। दिल्ली पुलिस सिविलियंस को लेके चल रही है ये लोग, सांसदों पे अटैक करवा रही है। आपण दृश्य बघतोय ही सध्या दिल्लीमधली आहेत. दिल्लीमध्ये आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे. जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत सोबतच काँग्रेसचे खासदार सुद्धा या आंदोलनामध्ये या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलेलं आहे. धरपकड सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या आता सरकार काय भूमिका घेतं, राहुल गांधी माध्यमांशी बोलतात का या सगळ्यावरून हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. Dismiss the education minister. There should be action against the Delhi police, who is the home minister is responsible for it. Mr. Modi is responsible for it. He can't run away from that responsibility. Before we had come and we are not been allowed inside to meet the Prime Minister, and Prime Minister is afraid to meet us also. Therefore only they are detaining all of the MPs here. तेव्हा आपण हे दृश्य बघतोय सध्या या पार्श्वभूमीवरती नेमकं आता काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यकर्त्यांना आणि खासदारांना पोलिसांनी आता सध्या आंदोलन ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. गुंडागर्दी चालू आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मोदींच्या घराबाहेरच काँग्रेसच्या खासदारांनी ठिय्या मांडलेला होता. जे दिल्लीमधलं नरेंद्र मोदींचं निवासस्थान आहे याच ठिकाणी काँग्रेसनं हा जो आहे तो ठिय्या मांडलेला होता. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेसनं लावून धरलेली आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी दित्केंनी केलेली होती. त्यांच्या याच मागणीच्या पार्श्वभूमीवरती सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी खासदारांकडून केली जाते. पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढायचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मात्र राहुल गांधी कोणत्याही गोष्टींवरती आता ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत असंच काहीसं चित्र दिसतंय. प्रियंका गांधी सुद्धा या आंदोलन ठिकाणी सध्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी सुद्धा काही वेळापूर्वी अभिजित तिप्पेंशी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन चर्चा केली, त्यांची भेट घेतलेली होती. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिनजी, जसं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय होऊ शकतं येत्या काळामध्ये जर हे आंदोलन स्थगित झालंच नाही तर? काय होऊ शकतं म्हणजे काय?
की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का दिला जात नाही हा प्रश्न देशातली जनता विचारते ना. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं काल विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, इलेक्ट्रिकचे शॉक दिले, पोलीस दगडफेक करताना पाहतोय, ज्या पद्धतीचे म्हणजे अमानुषपणे मारहाण विद्यार्थ्यांवर केली, काय मागणी करत होते? आज न्याय मागत होते ना तुमच्याकडे. बरोबर. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज उचलण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना आता आतंकवादी म्हटलं जात आहे. 18 लोकांचे प्राण गेले, त्याच्याबद्दल जबाबदारी द्यायला नको, त्यांना उत्तर द्यायला नको. पंतप्रधान कशासाठी घाबरतायत, कशासाठी पळ काढतायत त्यापासून? 21 दिवस ते सोनम वांगचुक तिथे आंदोलन करत होते, अन्नत्याग त्यांनी केला होता. एकही प्रतिनिधी जाऊ नये, इतकी निष्ठुरता कशामुळे आली? जनमताची एवढी त्यांना भीती राहिली नाही. हे लोकशाही आहे का मोदी तंत्र झालेलं आहे, मोदीची शाही झालेली आहे? हे भारतीय जनता पक्षाला या देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणायची आहे त्याचं चित्र हे दिसतंय. आणि हे भयानक आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उचलत राहणार आहोत. या भाजप आणि RSS लोकांचा कुठलाही त्याग या देशासाठी नाहीये. हा देश स्वतंत्र होण्यासाठी देखील त्यांचा कुठलाही त्याग नव्हता. ही लोकशाही संविधानाच्या कायम विरोधात राहिलेले ते लोक आहेत. त्यामुळे ही वाचवण्याची जबाबदारी आम्ही करत राहणार आहोत. राहुल गांधीजी बरोबर करतायत. पंतप्रधान निवासाच्या बाहेर त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. सगळे आमचे खासदार उभे राहिलेले आहेत. त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी. पण मग मला सांगा सचिनजी, की जर लोकशाहीमध्ये जर लाठी की संवाद, मग सरकारनं कोणता मार्ग स्वीकारायला हवा होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती? कारण आधी CJPचे प्रवक्ते जाऊन JP नड्डांची भेट घेतात, त्यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांच्यानंतर चर्चा झाली असंही म्हणतात. मग घोडा नेमका अडतंय कुठे? तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनेकडे? या नीटच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं पेपर लीक झाले, गेल्या 12 वर्षामध्ये 152 पेपर लीक झालेले आहेत. आणि त्यावेळेला गेल्या 2 महिन्यापासून हे आंदोलन चाललं. हा काही विषय नवीन नाहीये. लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सरकारनं ज्या पद्धतीनं हा विषय हाताळला पाहिजे होता तो हाताळला नाही. गेले 20-21 दिवस ते सोनम वांगचुक उपोषण करतात. एकही प्रतिनिधी का गेला नाही? 20 तारखेला आंदोलन त्यांनी जाहीर केलं होतं, तिकडे का नाही त्यांनी सांगितलं आधीच? त्यांच्याशी संवाद का नाही साधला? आणि सरळ सरळ तुम्ही सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने उचलून नेलं, मी आठवण करून देतोय आणि या देशातल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने ऐकून घ्यावं. सोनम वांगचुकचे वडील होते सोनम वांगयांग. ते 1984 साली अशाच पद्धतीने आंदोलन करतोय. अन्नत्याग केला होता त्यांनी लडाखच्या प्रश्नावरती. तिथे त्यातल्या लोकांना आदिवासीचा दर्जा द्यावा म्हणून. इंदिरा गांधी स्वतः दिल्लीवरनं गेल्या होत्या त्यांचं त्या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी. हा इतिहास आहे. ही जबाबदारी असते. लोकशाहीमध्ये आपण राजे नसतो. तुम्ही म्हणत होता ना प्रधान सेवक, आता कुठे गेला तो सेवकपणा? आणि आताच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने सांगितलं की भारत देशातल्या जनतेला गुलाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे गुलामच म्हणून वागवतायत. गुलामांना बोलण्याचा अधिकार नाही, आक्रोश करण्याचा अधिकार नाही, त्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाही. आणि म्हणूनच काल ज्या पद्धतीनं आता राज्य सरकारनं देखील मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जमावबंदी केली, घाबरलेत हे लोक. जनतेचा आवाज मोठ्या पद्धतीने वाढत चाललाय. त्यामुळे दाबण्याचा हा प्रयत्न होतोय. पोलिसांच्या मागे लपलं जात आहे. इलेक्ट्रिकचे शॉक दिले जातात का? ती कुठल्या आपण काही इतर देशातल्या किंवा त्या पाकिस्तानच्या सैनिकांबरोबर ज्या पद्धतीने वागणूक करतात त्या पद्धतीनं बंदुका रोखल्या होत्या विद्यार्थ्यांवरती? यांना लाज वाटल्या पाहिजेत. हे भयानक चित्र आहे. नक्कीच. धन्यवाद सचिन सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता सरकार काय भूमिका घेतं, कारण हे आंदोलन आता दिवसागणिक आता चिघळत चाललेलं आहे. आणि आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत्ता आपल्यासोबत आहेत. मुकुंदजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात तेव्हा व्यवस्था अपयशी ठरते का? कसं पाहताय आपण या सगळ्या घटनेमागे? मुळात सरकारच्या मनामध्ये काय आहे या विषयात आम्हाला शंका निर्माण झालेली आहे. कारण 20-21 दिवस हे आंदोलन चालतं. आंदोलनामध्ये आपला महाराष्ट्रातला एक मुलगा, तरुण मुलगा हे आंदोलन पुढे नेतो आहे, अभिजित दिप्ते. आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये ज्या नीटच्या परीक्षेच्या निमित्ताने हे आंदोलन सुरू झालं त्याच्यामध्ये 13 जणांना अटक झाली. त्यातले 18 जण आपले महाराष्ट्रातले, पुण्यातले आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या संदर्भात जी काही एकूण घोळ आहे ज्याच्यामध्ये त्याच्यावरती सरकारने तातडीने ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. मुलांच्या मागण्यात आहेत अशा मोठ्या, ज्या व्यवस्थेने त्यांचं शिक्षण, त्यांचा विकास, पुढचं आयुष्य ज्याच्यावर डिपेंड आहे, अवलंबून आहे, अशा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार हवा आहे. ही सुधाराची मागणी जर सरकारला मान्य नाही, एका जो मंत्री आहे, जे जबाबदार आहेत याला,
त्यांच्या काळामध्ये 20-21 जर आत्महत्या झालेल्या असतील त्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे याची जबाबदारी ही याच मंत्र्यांची आहे आणि ही जबाबदारी अधोरेखित करावी. पण मुकुंद सर माझा एक प्रश्न असा आहे की याच्या आधी सुद्धा बैठका झाल्या, याच्या आधी सुद्धा अनेकदा बरं धर्मेंद्र प्रधानांना याच्या आधी सुद्धा मागणी करत होतेच की विद्यार्थी, पण तेव्हा शांततेनं मागणी करत होते. आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं ते म्हणजे सोनम वांगचुक यांना. जेव्हा सोनम वांगचुक यांनी पुढाकार घेतला तेव्हा सुद्धा ते लोक सांगत होते की तुम्ही फक्त राजीनामा घ्या, आम्हाला काही करायचं नाहीये. जर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तरुणांच्या हितासाठी जर सरकारला कोणतीच पावलं जर उचलायची नसतील तर मग याच्यामध्ये अपयश कुणाचं आहे? त्यामुळे हे उघड आहे की सरकारचं हे पूर्णपणे अपयश आहे. मुळात सरकारचा उद्देश काय हे स्पष्ट होत नाही. म्हणजे एका मंत्र्याला वाचवण्यासाठी तुम्ही दिल्लीमध्ये 70-75 हजारपेक्षा जास्त मुलं आलेली होती असं सांगितलं जात आहे. आता 150 पेक्षा जास्त मुलं हॉस्पिटलमध्ये आहेत. एक मुलगी सिरियस आहे. ही स्थिती का निर्माण झाली? त्यामुळे सरकारच्या मनात काय अजूनही स्पष्ट होत नाही. सरकार इतका आडमुठेपणा का करताय? साधी मागणी आहे की ज्या मंत्र्यांच्यामुळे हे झालेलं आहे त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचबरोबर ही शिक्षण व्यवस्थेमधल्या मधल्या मुलांना जे आत्महत्या झाल्या त्यांना न्याय मिळावा, ही व्यवस्था सुधारावी, ही साधी अपेक्षा घेऊन लाखोनी मुलं रस्त्यावर उतरली. आज पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा एकेका दिवशी 3-3 आंदोलनं होत आहेत आणि मुलं उघडपणे येतात. 16-17 वयाची मुलं ही रस्त्यावर उतरलेली आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे. सरकारला याचं गांभीर्य नाहीये. सरकार यांना कुठे ना कुठेतरी काहीतरी पाकिस्तानवादी. मुकुंदजी मला सांगा, आताच आपल्या महाराष्ट्रामधल्या काही नेत्यांची वक्तव्य अशी आहेत की ज्यांनी या सगळ्या आंदोलनाचा, जे काही तरुण आंदोलन करतात, दहशतवादी असा उल्लेख केला आणि यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की या देशातला तरुण हा आमच्यासाठी हा काय म्हणतात त्याला की महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही त्याच्यासाठी काही करू शकतो. आणि आज तरुणांच्या बाबतीमध्ये आतंकवादी आणि दहशतवादी सारखी वक्तव्य केली जातात. आपण कसं बघता या सगळ्याकडे? महाराष्ट्रातले हे नेते हे तर सत्तेच्या मागे लागलेले आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण पूर्ण ढवळून निघालेलं. आपण पाहिलं की सत्तेच्या पोटी एखादी मंत्रीपद मिळण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जाणारे सगळे नेते शेतकरी आंदोलनाच्या काळामध्ये महाराष्ट्र हा पुढे होता. शेतकरी आंदोलनाला ज्या पद्धतीने चिरडलं गेलं तेव्हा हे नेते आरामात बसलेले होते. जे नेते आज मुलांना नावं ठेवतायत, मुलांना दहशतवादी म्हणतायत, तेच ते नेते आहेत हे जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. सत्तेसाठी इकडून तिकडे पक्षामध्ये जात आहेत. त्या शेतकरी संघटनेला फोडणारेच हे नेते आहेत. म्हणजे महाराष्ट्रात आहे, आपण देशभर पाहतो आहोत ती या पद्धतीने जे मुलांचे प्रश्न आहेत ते सोडवायलाच पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, याला लागून इतर सर्व प्रश्न आहेत आणि मग त्याचा राग हा आज रस्त्यावरती दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले नेते जेव्हा हे बोलतात तेव्हा आम्हालाही लाज वाटते की महाराष्ट्र हा आपण प्रगतिशील असा पद्धतीचा एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे यासारख्या ठिकाणी आपण ही भाषा बोलतो आहोत. त्यामुळे इथे जर दहशतवादी मुलांना नक्कीच मुकुंदजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. माझ्यासोबत आता भाजपचे नेते विश्वास पाठक सुद्धा आता आहेत. विश्वासजी, मला सांगा, विद्यार्थ्यांवरती लाठीमार करण्याची गरज का बरं भासली या सगळ्या पोलिसांना? मला असं वाटतं की आपल्या चॅनलने देखील ते दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली त्यांनी कोणाकोणाला जमा केलं होतं आणि ज्या प्रकारे देश विघातक सगळ्या गोष्टी घडत होत्या, त्यामुळे यांना अशाच प्रकारची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, हे सिद्ध झालेलं आहे. पण विश्वासजी, मला सांगा की या एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये सीजेपीचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा जे पी नड्डांसोबत बैठक घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली. कुठेतरी सरकार कमी पडते असं नाही वाटत आपल्याला संवादामध्ये? त्यांनी जर एकदा तरी बोलून या सगळ्यावरती तोडगा निघतोय का बघायला नको का? बघा, सरकार संवाद नेहमीच साधतं, योग्य लोकांशी साधतं. यापूर्वी शेतकऱ्यांचं देखील आंदोलन झालं होतं, तर तेव्हाचे आमचे तत्कालीन केंद्रीय मंत्री तोमरजी आणि पियुष गोयल हे सतत त्यांच्याशी बोलत होते. मात्र हे जे आंदोलन आहे हे राष्ट्रविघातकच आंदोलन आहे. यांना तिथे राजकारणच करायचं होतं, त्यांच्याकडे अजेंडा काही नव्हताच. कारण नीटच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन चालू केलं. नीट परीक्षा झाल्या, विषय संपला खरं तर. मात्र काँग्रेस, आम आदमी पार्टी, सपा या सगळ्यांना इलेक्शन मध्ये कुठेतरी म्हणजे ते मुकाबला करू शकत नाही. तर वांगचूक सारख्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आंदोलन चालू केलं. आणि आंदोलनामध्ये काय काय घडलं हे तुमचं चॅनल दाखवत आहे. ज्या प्रकारे असे तत्व होते सगळे समाजकंटक, त्या लोकांच्या माध्यमातून भारताला आणि आपल्या लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. बरं विश्वासजी, मला एक सांगा, आज जर सदाभाऊ खोतांचं जर तुम्ही वक्तव्य ऐकलंय की नाही मला माहित नाही, पण त्यांनी असं उल्लेख केलेला होता की जी काही कालची परिस्थिती उद्भवली होती,
जंतर मंतरवरती आंदोलक, जे तरुण आंदोलक या सगळ्या मुद्द्यासाठी आंदोलन करतायत, त्यांचा उल्लेख दहशतवादी किंवा आतंकवादी असा केला जातो. ज्या देशाचं नेतृत्व या तरुणांच्या हाती देण्यासाठी भाजप किंवा सत्ताधारी कुठलाही पक्ष हा स्वप्न पाहू इच्छितो. पंतप्रधानांचं वाक्य सुद्धा असं आहे की आता आपल्या देशातल्या तरुणाईसाठी आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण शिक्षण व्यवस्था आपली बिल्डअप करू शकतो. यासाठी पंतप्रधान सुद्धा भूमिका घेत आहेत आणि आज त्याच तरुणांचा उल्लेख आतंकवादी असा आपण करतो. आपण कसं बघता याच्याकडे? बघा, मोदीजी दर महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात, परीक्षेच्या आधी संवाद साधतात. चांगले विद्यार्थी घडावे म्हणून त्या प्रकारच्या NEP पासून सगळ्या पॉलिसी निर्माण केल्या आहेत. मात्र काल विद्यार्थ्यांच्या नावाखाली हे जे लोक आले ते समाजकंटक, हे पेरोलवर आलेले असे बाहेरचे लोक होते, आम आदमी पार्टीचे सगळे लोक होते. त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे? म्हणजे संसद उखडून टाकू, मोदीजींना नाव ठेवतो त्याशिवाय देतो त्या भारत तेरे तुकडे हो गए, फक्त अल्लाचं नाव आम्ही घेऊ, हे कोणते विद्यार्थी आहे? या लोकांच्या विरुद्ध सरकार कठोरपणे वागतंय आणि ते एकदम बरोबरच आहे. पण मला सांगा विश्वासजी की या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग दिला जातो असं वाटतं आपल्याला? हा राजकीय विषय आहे आणि राजकीय विषय असल्यामुळे आमचं सरकार त्याप्रमाणे त्यांना डील करत आहे. यांना इलेक्शन मध्ये कुठेही संधी नाही, इलेक्शन मध्ये ते जिंकू शकत नाही. काँग्रेस सारखा पक्ष स्वतः फ्रंटवर येत नाही. एक वांगचूक किंवा एखादा केजरीवाल याच्या खांद्यावर ते बंदूक ठेवतात. मग याच्यावरती नेमका तोडगा काय निघू शकतो? मग याच्यावरती काय समन्वय साधता येईल आपल्याला? तोडगा काय? काल सगळ्यांना पांगवलेलं आहे, सगळ्यांना घरी पाठवलेलं आहे. नाही, मुद्द्यावरती तोडगा काय निघू शकतो? मग याच्या जी त्यांची मागणी आहे मग त्यांना शांत कसं करणार मग तुम्ही? मागणी त्यांची मागणी काहीच नाही. त्यांनी नीट पासून सुरुवात केली, नीटची पुनर्परीक्षा झाली. या देशामध्ये अनेकदा पुनर्परीक्षा झाल्या, किती लोकांचे राजीनामा घेतले. त्यामुळे राजीनामाच्या दावाखाली यांनी हा जो हैदोस घातलाय, याला सरकार या पद्धतीनेच डील करेल. त्यांना घाबरायची काही आवश्यकता नाही. म्हणजे राजीनामा हा घेतला जाणार नाही थोडक्यात? काही आवश्यकता नाही राजीनाम्याची. बर उद्या राजीनामा जरी दिला तर यांना उद्या मग मोदीजींचा राजीनामा हवाय. अहो, तुम्ही इलेक्शन मध्ये लढा, इलेक्शनच्या माध्यमातून सरकार आणा. तुमच्यामध्ये ती ताकद नाही, त्यामुळे हे फक्त राजकारण आहे. ठीक, धन्यवाद विश्वासजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेसचे नेते आंदोलन करतायत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पोलिसांकडून सुद्धा हस्तक्षेप केला जातोय. या एकंदरीतच सगळ्या या पार्श्वभूमीवरती नेमकं काय होतं, हे आंदोलन आता काय पद्धतीचं स्वरूप धारण करतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहे. अजित जी, आपण बघतोय की गेल्या 2 दिवसापासून जे काही दिल्लीमध्ये सुरू आहे हे संपूर्ण चित्र देशानं बघितलं. या एकंदरीतच सगळ्या गोष्टींवरती नेमकं आपण कसं बघताय याच्याकडे? कुठेतरी सरकार संवाद करायला किंवा चर्चा करायला कमी पडतंय असं म्हटलं जातंय. आपली प्रतिक्रिया? संवाद कोणाबरोबर करायचा? आंदोलकांसोबत. आमच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही संवाद करायला कधीही तयार आहोत. परंतु विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून देशविरोधी शक्तींच्या मातोश्री असलेल्या एक महिला, ज्या काश्मीर भारतातनं वेगळं व्हावं यासाठी गेली अनेक दशकं प्रयत्न करतायत, त्यांच्या मंडपामध्ये जातात. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या गँगचे लोक त्या मंडपामध्ये जातात. सोनम वांगचूक यांच्या कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीयेत, त्या नोकऱ्या का नाहीयेत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आमच्या देशामध्ये फुटीरतावादी चळवळी करता काम करणाऱ्या लोकांना पुढं करून हे आंदोलन करणाऱ्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी कार्यकर्त्यांना पुढं करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती होतंय असं दाखवून आंदोलन करणाऱ्या सगळ्या लोकांचा मुख्य अजेंडा काय आहे माहितीये का? तर यांना राजकारण करायचंय. ते राजकारण त्यांना स्वतःच्या चेहऱ्यानं, स्वतःच्या पक्षाच्या बॅनर खाली करता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांचा चेहरा, विद्यार्थ्यांचा असंतोष वापरलेला आहे. आज काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये आहे. 19 परीक्षा झाल्या, त्यापैकी 17 पेपर फुटले. त्याचं उत्तर राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा आणि सोनिया गांधींनी आधी देशाच्या जनतेला, राजस्थानच्या जनतेला दिलं पाहिजे, मुलांना तिथल्या दिलं पाहिजे. ते संसदेमध्ये बसतात, खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. रस्त्यावरती उतरून अराजकता पसरवणाऱ्या ज्या गँग, या
देशाच्या विरोधामध्ये काम करणारे आहेत त्यांना एकत्र येऊन हे घडवायचं होतं. गेले अनेक दिवस ते याची संधी शोधत होते. त्या संधीमध्ये ते काही प्रमाणामध्ये यशस्वी झाले आणि या लावलेल्या आगीवरती आपल्या रोट्या शेकायला, पोळ्या भाजायला ही भावंड इथं आली. त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण ज्या राज्यामध्ये सत्तेवरती आहोत तिथं 19 परीक्षांपैकी 17 ठिकाणी पेपर फुटले, त्याची जबाबदारी ते घेणार आहेत की नाही. राहिला विषय पेपर फुटीचा, या विषयामध्ये माननीय पंतप्रधान अतिशय सकारात्मक आधीपासूनच आहेत. जिथं जिथं कुठं अशा घटना घडल्या त्या लोकांचा कुठेही ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आहेत ते सगळे लोक सीबीआय कोठडीमध्ये आहेत. त्या सगळ्या लोकांना सीबीआयच्या यंत्रणेनं तपास करून गजाआड टाकलेला आहे. पेपर फुटी ही या देशामध्ये सातत्यानं घडणारी जी घटना आहे. अजितजी माझा एक छोटासा प्रश्न आहे, एक विद्यार्थी म्हणून आणि एक पत्रकार म्हणून सुद्धा, कारण आपल्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना जो काही काल लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य सुद्धा विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांच्या जखमांची जबाबदारी सरकार घेणार का येत्या काळामध्ये? 100% जखमांची जबाबदारी सरकार घेणार. मात्र जाबही विचारणार. आम्ही सरकारी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणून जाब सुद्धा विचारणार. बॅगांमध्ये दगड घेऊन आलेले लोक कोण होते? या देशाची संसद सुरू असताना संसदेवरती हल्लाबोल करून जाणारे विद्यार्थी असूच शकत नाही. 172 आमचे पोलीस कर्मचारी बंधू भगिनी जखमी झालेले आहेत, त्यांना गंभीर जखमा आहेत. पोलिसांची वाहनं तोडणारे विद्यार्थी असूच शकत नाही. सामान्यांच्या वाहनावरती दगडफेक करणारे विद्यार्थी असूच शकत नाही. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी अतिशय ममत्वानं वागत असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये अराजक शक्तींनी शिरकाव केला. त्यांना थोपवण्याकरता सुरक्षा बलांना बळाचा वापर करावा लागला. या बळाच्या वापराचं सत्ताधारी म्हणून काय किंवा कुणी समर्थन करूच शकणार नाही. परंतु त्या ठिकाणी या देशामध्ये अराजक पसरवणाऱ्या शक्तींच्या ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या आहेत त्या क्लुप्त्यांपैकी एक क्लुप्ती ही होती की या विद्यार्थ्यांमध्ये असे समाजकंटक शिरले की ज्यांनी या आंदोलनाला हिंसक वळण लावलं. म्हणजे येत्या काळामध्ये बोला अराजकता पसरावी. येत्या काळामध्ये जी मागणी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जावा, राजीनामा घेतला जाणार आहे की नाही मग येत्या काळामध्ये? माझं असं व्यक्तिगत मत आहे, त्यांच्या राजीनाम्यानं प्रश्न सुटणार असेल तर निश्चित त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार आहे का? आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. परीक्षा निर्दोष झाल्या पाहिजे याकरता सातत्यपूर्ण प्रयत्न झाले पाहिजे. पेपर फुटी ही व्यक्तिगत त्या यंत्रणेमध्ये असलेल्या काही लोकांच्या लोभामुळं घडणारी घटना आहे. ती अधिकाधिक निर्दोष पद्धती वापरून कशी थांबवता येईल याकरता प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं वागून कसं चालेल आपल्याला? सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये उभं केलेलं जे चित्र आहे त्याचा सुद्धा या देशामधल्या शोध्य विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे की आपण विद्यार्थी दशेमध्ये निश्चितपणे अशा पद्धतीची संविधान विरोधी आंदोलनं करायची की या सिस्टीमला बळकट करण्याकरता आपण नेमके उपाय सुचवायचे याचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला विरोध करणारे लोक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या आंदोलनाचा आश्रय घेत आहेत. ते त्यांना लखलाभ. आम्ही आमच्या मुलांच्या बाजूने आहोत, विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत. मला असं वाटतं पंतप्रधान निश्चित या सगळ्या विषयामध्ये लवकरच संवाद साधतील. हा विषय इतका वाढवण्याच्या पाठीमागे संपूर्ण राजकारण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी आणि प्रियंका वाड्रांनी आधी राजस्थानमध्ये त्यांची सत्ता आहे, 19 परीक्षांपैकी 17 ठिकाणी पेपर फुटले, त्याचं उत्तर विद्यार्थ्यांना द्यावं आणि मग हे मगरीचे आसू ढाळण्याकरता अशा पद्धतीनं देशाच्या राजधानीमध्ये अराजक पसरवण्याकरता जावं. बरं, नक्कीच. धन्यवाद अजितजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल. माझ्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की सध्या मी आता काही वेळापूर्वी अजित चव्हाणांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी असं सांगितलं की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही त्यांची माती भडकवली जात होती आणि बॅग्समध्ये दगड सुद्धा घेऊन आले होते, त्यामुळे लाठीचार्ज करावा लागला. आपण कसं बघता याकडे? नाही, आता अजित चव्हाणांना हे माहितच नाही की राजस्थानमध्ये त्यांचंच सरकार आहे, त्यांना काय करावं. त्यांना हेही माहित नाही की आम्ही कायदा केलेला होता. सगळ्यात पहिले कायदा करणार जेव्हा आमच्या राजस्थानमध्ये राज्य होतं कायदा केला. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला ज्या व्यवस्था खराब झालेल्या आहे, शिक्षण व्यवस्था जी किडलेली आहे, सडलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची नाही. तुम्हाला राहुल गांधींजींवर तोंडसूक घ्यायचा आहे. राहुल गांधीजींना काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही राहुल गांधींना किती शिव्या द्यायच्या आहे. प्रियंका गांधींनी काय म्हटलं होतं की 2 दिवस तुम्ही नेहरूजींना खूप शिव्या द्या,
संसद 2 दिवस एकच कार्यक्रम, फक्त नेहरूजींना, गांधी परिवाराला तुम्हाला काय काय बोलायचं आहे, काय होतं नाही ते करायचं आहे. पण नंतर मग रोजगार आणि शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यामुळे या लोकांना देशाशी काही देणं घेणं नाही आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण. काय त्याला माहिती आहे त्या अजितला? ट्रक भरून पोलिसांनी दगड आणले तिथे, जो या कनॉट प्लेसला त्या हाय सिक्युरिटी झोन मध्ये दगड असतात का हो? की दगडाच्या लोकांच्या डोक्यात दगड आहे का यांना कळतंय का आपण काय बोलतो? लोकांना मान्य होईल का त्या गोष्टी? ट्रक भरून दगड आणल्या, गाड्या स्वतः फोडल्या त्यांनी, हे दाखवण्यासाठी की हे हिंसक आहे. कुठे हिंसा केली पोरांनी? तुम्ही 10वी 15 वर्षाच्या पोराला मारता, तुम्ही 6 वर्षाच्या पोराला मारता. तुमच्या पोलिसांचे टॅग नेम प्लेट नाही आहे. कोणत्याच पोलिसाला पोलीस चप्पल घालून असतात का? हे RSSचे बीजेपीचे गुंडे मारून आले पोरांना. यांच्या घरात पोरं नाही आहे का? यांच्या घरात कोणी भविष्याची तयारी करत नाही का? नीटची, JEEची किंवा चांगलं भविष्य झालं पाहिजे? हा गोरगरीब पोरांवर अन्याय आहे. अतुलजी एक असाही प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय, तो म्हणजे असा की या सगळ्या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असं सत्ताधारी म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय रंग देत आहे. शेतकऱ्याचे बिल काढले, शेतकरी होते म्हणले खलिस्तानी आहे, ते वाईट आहे, ते चीन परस्त आहे, तिकडून पैसा येऊन आला. अरे त्यांचे प्रश्न काय, त्याच्यावर चर्चा केली का कधी? 12 मिनिटांमध्ये बिल पास करून घेतलं, राष्ट्राची मेजॉरिटी आहे, 12 मिनिटात परत घेतलं. काय कारण दिलं का त्याच्या प्रधानमंत्र्यांनी? ज्या महिला मुली तिथं 1000 महिला मुलींवर ब्रजभूषण शरण सिंगने बलात्कार केला, त्या महिला मुलींना तुम्ही तिथं घसरता. काही बोललं की राजकारण केलं. राम मंदिरमध्ये ट्रस्टमध्ये 15 पैकी 12 लोक नरेंद्र मोदींनी अपॉइंट केलेले, त्या चोऱ्या करतात. त्याच्यावर काही बोललं तर तुम्ही राजकारण करता. ते योगी सांगतात दूध का दूध पाणी का पाणी करणार. त्यांनी SIT अपॉइंट केली, त्याचा प्रमुख, त्याच्यावर 420 गुन्हे त्यांच्याच पोलिसांनी दाखल केलेले. तो चोरांची चौकशी करणार. दुसरा जो आणला बागरा, बजरंगलाल बागरा होता, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं क्लिअरच नाही, यांचंच क्लिअरच नाही आहे, आणि तो तिथे महासचिव बनणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या गृहीत धरून चाललेल्या आहेत की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्हाला निवडणुका लढता येतात, त्यामुळे या देशाच्या मुलांचं भवितव्य आहे, देशामध्ये रोजगाराचं भवितव्य आहे, देशामध्ये आरोग्याचे प्रश्न, 90,000 सरकारी शाळा बंद करून टाकतात. कुठल्याच गोष्टीत चर्चा करायची नाही आहे. यांना जर असं वाटत असेल की हे राजकारण करत आहेत, हो आम्ही करतोय. या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी, या देशाच्या भावी पिढीसाठी आम्ही करणार. हे काय बनतं तुमच्याच्यानी करा तुम्ही. आणि म्हणतात ना मोदी आहे तो मुमकिन आहे, म्हणून त्याच्या घरासमोर आहो आम्ही. सांगा आता काय मुमकिन करून दाखवणार आहे तुम्ही. नक्कीच. धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आता दिल्लीमध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या छावणीचं स्वरूप संसद भवन परिसराला आलेले आहे. हे आपण आत्ताची 2 दृश्य बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते, खासदार स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या ठिकाणी आंदोलन करतात. तर दुसरीकडे पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत, पोलिसांकडून बंदोबस्त केला जातोय. त्याच्यानंतर SRPF सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. एकंदरीतच सर्व आंदोलकांना जे आहे ते आता ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. कालची घटना पुन्हा एकदा आज घडू नये यासाठी तंतोतंत पालन केलं जातंय की कोणत्याही प्रकारचा असा अघटित प्रकार पुन्हा घडू नये, या सगळ्या पार्श्वभूमीवरती याची खबरदारी घेतली जाते. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतो ही 2 दृश्य. काँग्रेसच्या खासदारांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलकांची धरपकड सध्या या ठिकाणी केली जाते. सरकार निकम्मी है।